गुड मॉर्निंग. इट्स डे 9 ऑफ गणेशोत्सव. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो दिवसाची सुरुवात छान झाली. त्यानंतर आज करायचे होते मला शिऱ्याचे मोदक. सो इथे रवा भाजून छान शिरा करून घेतला. आजसुद्धा देवांशला टिफिन द्यायचा नाही आहे, कारण 11 वाजेपर्यंतच त्याची स्कूल आहे आणि कॅन्टीनला तो ब्रेकफास्ट करणार आहे. सो त्याच्यामुळे निवांत सगळं आवरलं. छान आरती करून घेतली बाप्पाची. त्यानंतर मग मी गेले मार्केटला, कारण उद्या करायचं आहे आम्हाला सत्यनारायण आणि आमच्या गणपती बाप्पाचा नैवेद्य. सो सगळं सामान मी घेऊन आले. संध्याकाळी मी पुरण शिजवून घेतलं, कारण उद्या बाप्पासाठी नैवेद्य करायचा आहे. सत्यनारायणाची पूजा आहे, सो गडबड नको म्हणून आदल्या दिवशीची ही तयारी. आणि त्यासोबतच पूजेची सुद्धा मी तयारी करून घेतली, कारण खूप काही पदार्थ मला बनवायचे असतात आणि खूप वेळ जातो त्यात. सो सगळं काही करून घेतलं. तरी आई सोबतीला आहेत, त्यामुळे खूप बरं पडतं. दोघे मिळून पटपट होऊन जातं. संध्याकाळी बाप्पाची आरती केली, जेवणं वगैरे आटपली. त्यानंतर खाली आज मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि हँडरायटिंग कॉम्पिटिशन होती. सो भरपूर मुलांनी छान त्याच्यामध्ये भाग घेतला आणि छान छान ड्रॉइंग्स काढले आणि मस्त एन्जॉय केला ही कॉम्पिटिशन. सो ते झालं. त्यानंतर मुलांनी खूप जास्त धमाल केली, भरपूर नाचले, डान्स झाला. डान्स झाल्यानंतर मी आले घरी. तर घरी आल्यानंतर मी कडधान्य भिजत घातले, म्हणजे मला चण्याची उसळ करायची होती. चणे आणि मूग भिजत घातले पकोडे करण्यासाठी. तो हे सगळं करून घेतलं. त्यानंतर ओटा छान धुवून क्लीन करून घेतला, कारण उद्या इथे बाप्पासाठी मला नैवेद्य करायचं. आणि ह्या नोटवर या दिवसाचा एंड झाला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.